रिक्वायरमेंट नुसार आपण करूया काहीतरी. क्लायंटची रिक्वायरमेंट जी असेल ते. ओ माय गॉड, क्लायंट रिक्वायरमेंट गाइस. Hey guys, this is Pradnya. Hi, I'm a hair artist. I'm a makeup artist. Hi guys. So आज चाललो आहोत ऑर्डरसाठी बानेरला. तर आम्ही जे व्हॅनिटी ठेवतो गाडीमध्ये, तर खूप जणांना प्रश्न असतो की कसे ठेवतात व्हॅनिटी, मग फुटत नाहीत का प्रॉडक्ट. सो एकदा प्रयत्न मागे दाखव आपलं कसं ठेवतो आपण. ही आहे आमची व्हॅनिटी. सो आपल्याला इकडे जायचं आता. आवडला ना खालचा रोड. बोलण्याच्या नादात आम्ही खूपच जास्त रोड चुकलेलो आहे आज. तर 5 किलोमीटर खूप लांब दूर गेलेलो आहे. तर आपल्याला या सर्व्हिस रोडने जायचं. स्ट्रगलच दिसतंय आजचा दिवस. गाडी बसते का रोड उतरायला. प्रज्ञा इकडनं रोड होता. त्या टेम्पोच्या मुळे आपण इकडे आलोय. या टेम्पोमुळे इकडे आलोय आपण. स्ट्रेट जाऊन आता कुठे जायचंय? इकडे टर्न घ्यायचा आपल्याला या साईडला. हो, चेक कर. का तू असं केलं असेल प्रज्ञा? तो टेम्पो एवढा स्ट्रगल. ते पण कसले रोड होते यार. शिट. टेम्पोचे राहतात ते मॅप. गुगल मॅप खूप डेंजर फसवतो, कुठून पण घेऊन जातो. आणि आम्ही गाडीची पद्धतशीर लावलेली आहे वाट. आत्ताशी नीट रोड आलाय, पण तरी अजून 3 किलोमीटर राहिलंय. इकडला जायचंय आपल्याला. आहे का रोड बरोबर ना? हो हो, या साईडला जायचंय. प्रज्ञा आता जर का चुकलो तर आजची ऑर्डरचं काय करणार आहे आपलं. आज मी पक्की ऑर्डर गाडीतच. गेले 15 ते 20 मिनिटं आम्ही असंच ट्रॅफिक मध्ये अडकलोय. मॅप बघा, पूर्ण रस्ता चुकलोय आम्ही. कसं होणार आहे? लेट्स सी. ही आहे रॉंग साईडची लोक. घ्या, यांना लाज लज्जा नाहीये. काहीच नाहीये. घ्या. किती वेळच्या आम्ही थांबलोय रोडला. आधी घे ना गाडी. रोड आहे का यायचा? ट्रॅफिक एवढं आहे ना डेंजर. तिकडे घ्या. सगळे रॉंग वेने निघतात सगळे. हा रोड आहे का यायचा? रिक्षावाला कुठे? आता आम्ही लोकेशनला पोहोचतोय, जिथे आम्ही 15 मिनिटात पोहोचायला पाहिजे होतं. तिथे जवळजवळ 1 तास लावलेला आहे. आता आम्ही क्लायंटकडे चाललोय. क्लायंटचा लुक आहे ओके. सो आता आम्ही आलो इकडे. मी आता इकडे कार पार्क केली आहे लोकेशनला. आमच्या हेअर आर्टिस्ट उतरलेले आहेत गाडीतून. ओके. सो तुम्हाला कारच्या डिक्कीतला सेटअप दाखवायचा होता की लाईट्स आणि बाकी आम्ही गोष्टी कशा ठेवतो. सो जस्ट वॉच. हे आहे आजचं लोकेशन. आणि हा आमचं हे कारची डिक्की ओपन करायची. वेट. सो लाईटचं सेटअप आम्ही असं ठेवतो. आणि पुढे इथे मी बॅग्स आणि हे असं. ही माझी मेकअपची व्हॅनिटी आहे LC, आणि ती हेअर आर्टिस्टची व्हॅनिटी आहे. आणि हे आमचा असं पसारा असतो थोडासा. ठीक आहे. चलो आता बाकी आपण वरती जाऊन बाकीचे व्हिडिओज बघूयात. प्रज्ञा ये ना. घेऊन जायचंय. हाय, पोचले आम्ही फायनली. किती वेळानंतर पोहोचलो प्रज्ञा? 1 तासानंतर. कसं वाटलं तुला? मध्ये अडकलो होतो. डेंजर. पहिल्यांदा झालं मे बी. रस्ता चुकल्यामुळे. कसं होणार? चला. ही आमच्या हेअर आर्टिस्टची बॅग आहे.
आणि ही बॅग कशी वाटते ते पण सांगा. ह्याचं लिंक तुम्हाला ही देईल कुठनं घेतली आहे, कारण की हिला सगळे स्ट्रीट शॉपिंग्स माहिती आहे, सगळे छोटे छोटे दुकानं माहिती आहे. हॉटेल्सचं विचारू नका. चलो आम्ही आता लिफ्टमध्ये आहोत आणि ही आमची हेअर आर्टिस्ट. आज काय प्रयत्न प्लॅन केलं आहे हेअरचं, आमचं वॅनिटीज. क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण करूया काहीतरी. क्लायंटची रिक्वायरमेंट जी असेल ते. ओ माय गॉड, क्लायंट रिक्वायरमेंट गाईज. चलो. आणि इथे जस्ट एक सेटअप करतो. आता इथे सेटअप केलं प्रॉपर टेबल नाही आहे, सो आम्ही बेडवरती सेटअप करतो. आता आम्ही सेटअप करून घेणार आहोत. क्लायंट याची वाट बघतो. जस्ट क्लायंट आता सध्या बाहेर आहेत, एक 10 मिनिटात येत आहेत क्लायंट. डिलीट करू. हॅलो गाईज, फायनली आम्ही आता आवरून निघालोय घरी. टाइम काय झालाय ते पण सांग. टाइम ऑलमोस्ट झालाय फोन दाखव. 7ला 10 मिनिटं कमी आहे. आम्ही पोहोचलो आणि क्लायंटने सुद्धा उशीर केला आम्हाला. Literally आम्ही पाऊण तास बसलो होतो. पाऊण नाही, 1 तास पूर्ण आम्ही बसलो. ऑलरेडी आम्ही पाऊण तास लेट होतो आणि त्यात परत 1 तास ते पाऊण तास आम्ही अजून बसलो होतो. क्लायंटलाच लेट झाला, त्यामुळे आम्हाला क्लिप्स पण नाही घेता आले मेकअपच्या आणि हेअरच्या. सो फायनली आता घरी चाललोय. लुक ॲट द व्ह्यू. मगाशी कसं होता आणि आता कसा वेदर आहे. सो गाईज, भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. हा आता इथे बंद नाही करत आहे आपण. नाही, आता आपण घरी गेल्या गाडी पार्क केल्यानंतर आपण व्हिडिओ बंद करणार आहोत. कॅरी ऑन करूया आणि नंतर बंद करूया. आजचा फक्त ब्लॉग आमचा ट्रॅव्हलिंग वरच असणार आहे. आम्ही कसं ट्रॅव्हल केलं ना, एवढ्यावरच होतं. ट्रॅव्हल केलं एवढं. ट्रॅव्हल मध्ये पूर्ण ब्लॉग आमचा गेलेला आहे.